ओम नमः शिवाय. वेलकम टू ब्लेस बाय महादेव 44. आपण बघत आहोत स्पिरिच्युअल जर्नी नंबर 2. आता ह्या जर्नीमध्ये अ, मी जसं म्हटलं तसं प्रत्येकाची जर्नी युनिक असते. प्रत्येकाचे लेसन्स निराळे असतात आणि सिमिलरली प्रत्येकाला येणारे अनुभव हे सुद्धा खूप वेगळे असतात. आता काही जण म्हणतात की रुद्राक्ष फिमेल्स यूज नाही करत, पण मी करते बिकॉज इट गिव्स मी डिफरंट काइंड ऑफ फिलिंग ऑफ सिक्युरिटी. त्यानंतर आता ऑल ओव्हर म्हणजे ह्या माळा ज्या असतात, वैजंती माळ झालं, ही झालं, तुळशीची माळ झालं, तर लोक म्हणतात की हे घालून तुमचं नशीब बदलतं का? तर नाही, ॲक्च्युली कसं असतं, जो तुमचा कर्म असतो तो तुम्हाला भोगायचाच आहे. पण हे तुमची जर्नी डेफिनेटली थोडीशी सूदिंग करतं. जसं आपण लहान मुलांचे इंजेक्शन्स असतात की पेनलेस इंजेक्शन्स आपण घेतो, तर ती सुई टोचतेच आपल्याला, त्याच्यात वाद नाही. ती सुई टोचत नाही असं नसतं, पण सुई टोचल्यानंतर होणारा जो पेन असतो, तिथे स्वेलिंग येतं किंवा आपल्याला टेम्परेचर येतं, थोडंसं जडपणा येतं, दुखतं बरेच दिवस, तर ते इंजेक्शन तसं दुखत नाही. सिमिलरली कर्मा जो असतो तो तुम्हाला भोगावाच लागतो. पण स्पिरिच्युअल अवेअरनेसमध्ये असताना तुम्ही कुठे हा माळा यूज करताय, तुम्ही काही स्पिरिच्युअल पाथ फॉलो करताय, काही प्रोसेस फॉलो करताय, काही रिच्युअल्स आहेत तुमचे, तर त्याच्यामध्ये तुमचा कर्मा थोडासा सुदिंग होतो. माहिती असतं की आपण हे फेस करणारे, आपल्या नशिबात आता पुढे हे असं असं असणारे ही टेस्ट असेल किंवा व्हॉटेवर काहीतरी एक हर्डल येणारे. पण तिथे आपले इमोशन्स आपल्याला बॅलन्स करायचे आहेत. आपल्याला समजायची आहे ही प्रोसेस की ठीक आहे, इट्स ओके, मे बी माझा कुठला कर्म आहे ज्याचं मला आता हे भोगायचं आहे. अँड यू नो समवेअर की तुमचा हात तुमच्या भगवंतानी धरलेला आहे. सो यू आर नॉट अलोन इन फेसिंग दिस कर्म. स्टे ट्यून विथ अस फॉर मोर इन्फो ऑन स्पिरिच्युअलिटी. ब्लेस बाय महादेव 44.